नमस्कार, मी वैशाली भोपळे, बारामती। आज मी बोबडे साहेबांच्या शेतामध्ये आले आहे। एक ड्रॅगन फ्रूटची मुलाखत घेत आहोत आम्ही। तर हे ड्रॅगन फ्रूट पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत। तर चला आपण साहेबांचा अनुभव घेऊया। साहेब, आपलं नाव सांगू शकताय? माझं नाव वृक्षराज बलभीम बोबडे, पिंपळगाव आळवा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। मोबाईल नंबर 9821 63 12 19। साहेब, तुम्ही ड्रॅगन फ्रूटची लागण करताना काय विचार केला आणि कुठली खतं वापरले तेव्हा एवढा सुंदर असा रिझल्ट तुम्हाला आलाय? ड्रॅगन ची बाग लावण्या अगोदर आपली मुलाखत झाली होती मॅडम। माझ्या घरी मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्टबद्दल ॲग्री 82 होमिक ॲसिड तुमचे जे बी प्रोडक्ट आहेत ते मला दाखवले होते आणि घरी त्याचे तुम्ही मला डेमो सांगितला होता। आणि मला वाटतं 7 जुलैला मी बाग लावलेली। तर 7 जुलैला म्हणजे आता जवळजवळ 14 महिने झाले लावून। तर 1.25 वर्ष झाली, पण माझी उन्हाळ्यामध्ये माझ्या विहिरीला पाणी नसल्यामुळे मला परत मी मॅडमकडे गेलो। तर मॅडमने सांगितलं मला की तुम्ही ॲक्वा जेल वापरा, ते पाणी धरून ठेवतं ते। म्हणून मी मॅडमकडून 3 बॅगा आणल्या ॲक्वा जेलच्या। 3 बॅगा आणल्यानंतर मी त्या असं सगळ्या झाडांना बुंद्यापाशी चिमट सोडली आणि चिमट सोडून मी परत पाणी दिलं। तर मला जवळजवळ एक 20 ते 25 दिवस पाणी द्यावा म्हणजे लागलं नाही। तर मला ॲक्वा जेलमुळं माझं बरंच म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुष्काळच होता, पण ते बाग ॲक्वा जेलमुळं माझी तग धरून राहिली। बाग अक्षरशः फार सुकली होती, पण मेली नव्हती, जिवंत होती, पण मनावर एवढं त्याला पाणी नव्हतं। बरोबर। मग ॲक्वा जेलचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? ॲक्वा जेल वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? ॲक्वा जेल वापरल्यानंतर किती टँकर वाचले? नाही, मी प्रत्येक आठवड्याला कमीत कमी 15 टँकर आणायचो आणि ॲक्वा जेल टाकल्यामुळं मी 15 दिवसाला परत पाणी टाकायला लागलो। कारण 15 दिवसांनी मी 8-10 टँकर हे सोडायचो आणि मुळापाशी त्या ॲक्वा मुळाजवळ ओलावा राहायचा आणि बागामध्ये बी थोडं तरतरी आली होती, हिरवटपणा जाणवला होता। पण ॲक्वा जेल नसतं तर निवळच माझी बाग जळून गेली असती। धन्यवाद साहेब। पहा तर मित्रांनो, वेस्टीज ॲग्री ॲक्वा जेलचा रिझल्ट कसला सुपर डुपर आहे। साहेबांना मी गेले 2-4 वर्ष झालं आपले वेस्टीजचे प्रोडक्ट साहेब वापरतात। त्यानंतर ड्रॅगन फ्रूटसाठी त्यांनी मला विचारलंच होतं। ॲक्च्युली मी त्यांना ॲक्वा जेल दिलं। ॲक्वा जेलचा रिझल्ट किती सुपर डुपर आला आहे। जी साहेबांचे 15 टँकर लागत होते ते टँकर सुद्धा वाचले। म्हणजे ॲक्वा जेलने काय केलं जातं की जेणेकरून पाणी स्टोअर केलं जातं। तर मित्रांनो बघा, सगळ्या शेतकरी बांधवांना माझा एकच मेसेज असेल की ज्यांना खरंच पाण्याची कमतरता आहे किंवा जास्त पाणी असेल तर त्या लोकांनी खरोखर ॲक्वा जेलचा वापर करा, कारण सुपर डुपर रिझल्ट आहे। त्याचबरोबर साहेबांनी ॲग्री 82 होमिक सुद्धा वापरलं। आता हे पहा, त्यांचे ड्रॅगन फ्रूट आहेत किती सुंदर पद्धतीने आणि सगळी बाग पूर्ण झाली। आतापर्यंत भरपूर उत्पन्न काढले साहेबांनी। साहेब, आतापर्यंत किती उत्पन्न काढलं आहे तुम्ही? 4 तोडे झाले, हा 5वा तोडा आहे माझा। प्रत्येक तोड्याला मला 1 लाखभर रुपये मिळाले आणि ह्या तोड्याला मला जवळजवळ 2-1 लाख रुपये मिळतील। म्हणजे पहिल्या वर्षी माझं एक 5 ते 6 लाखाचं उत्पन्न होईल। वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड। बघा, खरंच अभिमान आहे की आज एक पोलीस मध्ये ड्युटी करत असताना सुद्धा साहेबांनी एक रिटायर झाल्यानंतर हे डिसिजन घेतलं आणि एवढ्या सुंदर पद्धतीची शेती साहेबांनी एवढी फुलवून दाखवली आहे बघा। आणि हे पूर्ण ऑर्गेनिक आहे, त्याच्यामुळे यांना आत्ताच आम्ही जर बघितलं तर ज्येष्ठ शिक्षक लोक येऊन यांच्याकडून ड्रॅगन फ्रूट्स म्हणजे परचेस करत आहेत। किती म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की बघा, आता सगळे लोक सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत। चला मित्रांनो, एकच संदेश देते की तुम्ही सुद्धा की आपले केमिकलयुक्त औषधं जी वापरतात त्याच्यावर मात करा आणि ऑर्गेनिक प्रोडक्टकडे धाव घ्या। थँक्यू, विश यू वेल, थँक्यू सो मच।